तर आपण सोर्सेस ऑफ ड्रग्ज जे आहेत जसं की प्लांट्स, ॲनिमल्स, मिनरल्स आणि लॅबोरेटरी सोर्सेस आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे रॅशनल फॉर डेव्हलपमेंट ऑफ डोसेज फॉर्म. रॅशनल म्हणजे एखादा डोसेज फॉर्म जास्तीत जास्त चांगला होण्यासाठी त्या पाठीमागे कोणकोणते पॅरामीटर्स असतात. जसं की जर पेशंट कॉम्प्लायन्स असेल तर कम्पॅटिबिलिटी नेचर त्याची चांगली पाहिजे, त्याची स्टॅबिलिटी चांगली पाहिजे, ट्रान्सपोर्ट असेल, डिस्ट्रीब्यूट असेल, तर या सगळ्या गोष्टी त्यानं चांगल्या प्रकारे फॉलो केल्या पाहिजेत, तर तो त्या क्रायटेरियामध्ये फिट बसेल. दिस इज नथिंग बट द रॅशनल. रॅशनल म्हणजे की एखादा डोसेज फॉर्म जास्तीत जास्त चांगला होण्यासाठी त्या पाठीमागे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत, ते कोणते चांगले पाहिजेत, किती चांगले पाहिजे, त्याची क्वांटिटी, क्वालिटी. दिस इज नथिंग बट द रॅशनल. बघूया. द ड्रग ऑल्सो कॉल्ड ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज द बायोकेमिकली रिॲक्टिव्ह कॉम्पोनंट ऑफ द फार्मास्युटिकल प्रोडक्ट. A drug also called active ingredient is the biochemically reactive component of the pharmaceutical product. म्हणजे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे की त्या डोसेज फॉर्ममध्ये जो कोणता ॲक्शन दाखवणारा सबस्टन्स असेल त्याला आपण ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणतो. त्याला आपण ॲक्टिव्ह यासाठी म्हणणार की जर कोणताही डिसीज झालेला असेल तर जी काही फिजिओलॉजिकल ॲक्शन असणार आहे ती फिजिओलॉजिकल ॲक्शन ती फक्त ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जास्त दाखवतो. म्हणजे त्याच्या ॲक्शननेच तो डिसीज जो आहे तिथे आपण त्याचं निदान करणार आहेत. ॲन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज रेअरली गिवन इन प्युअर फॉर्म. इन्स्टेड वन ऑर मोर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आर कंबाईन विथ वन ऑर मोर इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. बघा, ॲन ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज रेअरली गिवन इन प्युअर फॉर्म म्हणजे एकदम प्युअर फॉर्ममध्ये हा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जो आहे तो आपण देत नाही. त्याला काही ना काहीतरी सिंथेटिक फॉर्ममध्ये आपण त्याचं रूपांतर करतो. मग ते लॅबोरेटरी लोकेशनमध्ये असेल किंवा जे काही इंडस्ट्रीज असतील, कंपनीज असतील, याच्यामध्ये त्यांचं प्रिपरेशन होतं आणि नंतर आपण ते पब्लिकमध्ये प्रिस्क्राईब करतो बाय द डॉक्टर. इन्स्टेड वन ऑर मोर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आर कंबाईन म्हणजे त्याला एक डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटला आपण दुसऱ्या इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंटसोबत मिक्स करतो आणि मग त्याच्यापासून एक नवीन जो काही डोसेज फॉर्म आहे जसं बनवतो. जसं की फॉर एक्झाम्पल जर टॅबलेट आहे तर टॅबलेटमध्ये की फॉर एक्झाम्पल पॅरासिटेमॉल टॅबलेट आहे तर फक्त पॅरासिटेमॉल ड्रग हा एक त्याचा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट झाला आणि बाकी त्याचे बाइंडिंग एजंट्स असतील किंवा स्वीटनिंग एजंट्स असतील किंवा अजून काहीतरी वेगवेगळे सबस्टन्सेस असतील जे त्याच्यामध्ये ॲड असतील टॅबलेट बनवण्यासाठी, दे आर इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. इनॲक्टिव्ह आणि ॲक्टिव्ह कोणता असेल तर फक्त जो पॅरासिटामॉल ड्रग आहे तो असेल आपला ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. मोस्ट ड्रग प्रोडक्ट्स कंटेन वन ऑर मोर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स दॅट आर डिस्पर्स टू ऑप्टेन सोल्युशन ऑर सस्पेन्शन विदिन ॲन इनर्ट प्रायमरी बेस or vehicle that may contain other ingredients for various functions. बऱ्याच वेळा आपण बघतो सस्पेन्शन असेल किंवा सोल्युशन असेल, बरोबर आहे. मोस्ट ड्रग प्रोडक्ट्स कंटेन वन ऑर मोर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स म्हणजे काही प्रोडक्ट्स असे असतात ज्याच्यामध्ये एक किंवा दोन हे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असू शकतात. जर आपण पाहिलं की कंबाईन टॅबलेट्स असतात, पॅरासिटामॉल असेल, सेरापेप्टिडेज असेल, यांच्यामध्ये अजून डायक्लोफिनॅक असेल, तर या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय झालं, वन ऑर मोर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट विथ इनॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स. म्हणजे इनॲक्टिव्ह दुसरे झाले, बाइंडिंग एजंट्स वगैरे ते झाले इनॲक्टिव्ह, बट मोर ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स कोणते झाले, वन ऑर मोरमध्ये तुमची जी कंबाईन टॅबलेट बनलेली आहे त्याच्यामध्ये कोणते ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट, कोणते ॲक्टिव्ह ड्रग्ज आहेत ते झाले ॲक्टिव्ह सिस्टीम. त्याला आपण काय करतो, पाण्यासोबत वगैरे घेतो, सोल्युशन फॉर्ममध्ये असतील किंवा सस्पेन्शनमध्ये. सस्पेन्शन म्हणलं तर सस्पेंडेड फॉर्ममध्ये पार्टिकल्स हे त्या सोल्युशनमध्ये असतात म्हणजे नथिंग बट युअर सिरप ऑर इलिक्झर्स. हे काय झाले, सस्पेन्शन किंवा तुमचे सोल्युशन्स झाले. या व्हेकलमध्ये म्हणजे वॉटर असेल, सोल्युशन असेल, सस्पेन्शन, याच्यामध्ये आपण त्या टॅबलेट किंवा जे आपण डोसेज फॉर्म बनवलेला आहे त्याला ॲड करतो आणि होईल तेवढं, जेवढं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने आपण त्या डोसेज फॉर्मला आपल्या बॉडीला कन्झ्युम करतो. ड्रग्ज आर कन्वर्टेड इन टू सुटेबल फॉर्म्युलेशन कॉल्ड ॲज डोसेज फॉर्म आणि ह्या ड्रग्जला एका सुटेबल फॉर्म्युलेशनमध्ये आपण कन्वर्ट करतो
की जे आपल्याला ॲडमिनिस्टर करायला सोपं असेल, सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सोपं असेल. त्यामध्ये कोणते येतील? फॉर एक्झाम्पल टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, हे कसे आहेत? सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी सुटेबल आहेत. म्हणजे पेशंट जो आहे तो स्वतः हे डोसेज फॉर्म घेऊ शकतो. दे आर नथिंग बट द डोसेज फॉर्म. म्हणजे टॅबलेट, कॅप्सूल, सिरप, इलिक्झर्स हे काय आहेत? डोसेज फॉर्म. आणि यांच्यामध्ये जो ड्रग वापरलेला आहे तर तो असेल तुमचा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. नेक्स्ट, फार्मास्युटिकल प्रोडक्ट इज अ सिस्टम कंटेनिंग ॲक्टिव्ह अँड इनॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स फॉर्म्युलेटेड इन टू द पर्टिक्युलर डोसेज फॉर्म. फार्मास्युटिकल प्रोडक्ट काय असतात? एक सिस्टीम आहे कशाची? ॲक्टिव्ह आणि इनॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्सचे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं होतं टॅबलेट, त्याच्यामध्ये बाइंडिंग एजंट्स आहेत आणि ड्रग्स पण आहेत. म्हणजे ॲक्टिव्हही झाला आणि इनॲक्टिव्ह पण झाले. ओके, इंटू अ पर्टिक्युलर डोसेज फॉर्म पॅक्ड अँड लेबल ॲप्रोप्रिएटली. मग या टॅबलेट्स असतील, कॅप्सूल्स असतील, यांना आपण काय करतो? एका त्यांना पॅकेजिंग, म्हणजे त्यांची एक सेपरेट पॅकेजिंग असते. स्ट्रिप्स असतील, ब्लिस्टर्स असतील, तर यांना आपण काय करतो? पॅक करतो, त्यांना लेबल करतो आणि मग आपण त्यांना सेलिंगसाठी वापरतो. म्हणजे प्रिस्क्राईब करतील डॉक्टर आणि मग ते पेशंटपर्यंत पोहोचतील. Dosage form provides unique properties, advantages and disadvantages which may result in development of different dosage forms for one drug. Dosage form provides unique properties. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता डोसेज फॉर्म प्रोव्हाइड्स युनिक प्रॉपर्टीज, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. म्हणजे जर टॅबलेट असेल तर त्याचे काही युनिक प्रॉपर्टीज असतील, काही फायदे असतील, काही तोटे असतील. विच मे रिझल्ट इन डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट डोसेज फॉर्म्स. म्हणजे एखादा डोसेज फॉर्म हा आपल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुटेबल असेल असं नाही. जर काही अनकॉन्शियस पेशंट असतील तर ते टॅबलेट घेऊ शकत नाही, कॅप्सूल सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन करू शकत नाही. तर आपण अशावेळी कोणते प्रेफर करू शकतो? तर लिक्विड डोसेज फॉर्म्स आहेत किंवा इंट्रावेनस आहेत. बरोबर, पॅरेंट्रल रूट्समधून जे आपण इंट्रावेनस जे देणार आहेत, सलाईन्स वगैरे इंजेक्शन्स असतील, हे कोणते झाले? ऑदर डोसेज फॉर्म्स. म्हणजे जसजसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील तसे तसे डोसेज फॉर्म्स आपण त्या पद्धतीनं बनवत असतो. फॉर एक्झाम्पल, आयब्युप्रोफेन इज अवेलेबल इन टॅबलेट, कॅप्सूल, सपोजिटरी, सिरप, सस्पेन्शन, ओरल ड्रॉप, पॅरेंट्रल, क्रीम अँड जेल फॉर्म्युलेशन. म्हणजे जसे जसे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले तसं तसं आयब्युप्रोफेनची जे त्याचे डोसेज फॉर्म्स आहेत आयब्युप्रोफेनचे, ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीत बनवले गेले. Dosage forms are provided in pharmacopoeia for most of the drug substances, but the process for the preparation of many of them are beyond the scope of the pharmacopoeia. म्हणजे काय? तर डोसेज फॉर्म्स आर प्रोव्हाइडेड इन फार्माकोपिया फॉर मोस्ट ऑफ द ड्रग सबस्टन्सेस. फार्माकोपिया जर आपण पाहिली तर त्यामध्ये आपल्याला खूप सारे डोसेज फॉर्म्स पाहायला मिळतात. फॉर द प्रिपरेशन ऑफ मेनी ऑफ देम आर बियॉन्ड द स्कोप ऑफ फार्माकोपिया. पण त्यांचे जे प्रिपरेशन्स आहेत त्या डोसेज फॉर्मचे हे खूप सारे आहेत. तर ते सगळेच त्यामध्ये असतील असंही नाही, परंतु डोसेज फॉर्म जे आहेत आत्तापर्यंत कोणकोणते डोसेज फॉर्म्स आहेत हे सगळे आपल्याला फार्माकोपियामध्ये पाहायला मिळतात. तर नेक्स्ट पॉईंट आहे नीड ऑफ डोसेज फॉर्म. तर डोसेज फॉर्मची गरज म्हणजे कशासाठी? टू फॅसिलिटेट द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग सबस्टन्स टू हॅव बेटर पेशंट कॉम्प्लायन्स. कशासाठी डोसेज फॉर्म लागतो? जो काही ड्रग आहे तो पेशंटला आपल्याला प्रॉपर मॅनरमध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल सिरप आहे, सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन पॉसिबल आहे. पेशंट जो आहे तो बराबर 5 ml सांगितलं तर 5 ml टोपन जे आहे ते या ठिकाणी सिरप घेऊ शकतो. म्हणजे सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशन पॉसिबल आहे. अजून कशासाठी डोसेज फॉर्म लागतो? बघा नेक्स्ट पॉईंट, टू एनहान्स स्टॅबिलिटी ऑफ ड्रग्ज ॲट नॉर्मल स्टोरेज कंडिशन्स. नॉर्मल स्टोरेज कंडिशनला तो जो ड्रग आहे तो स्टेबल राहावा यासाठी देखील डोसेज फॉर्म गरजेचा असतो. 3. टू ईज ट्रान्सपोर्टेशन, डिस्ट्रीब्युशन, प्रोडक्शन अँड इफेक्टिवनेस ऑफ थेरपी. म्हणजे ड्रग जो आहे तो जेव्हा आपण त्याला डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो तर त्याला आपल्याला ट्रान्सपोर्ट करायला अजून सोपं जाणार आहे, डिस्ट्रीब्यूट करायला सोपं जाणार आहे, आणखी त्याला प्रोडक्शन रेट त्याचा वाढवण्यासाठी आणि त्याची थेरपी जी आहे ती इफेक्टिव्ह राहावी यासाठी सुद्धा डोसेज फॉर्म गरजेचा राहणार आहे. म्हणजे ड्रग जो आहे तो व्यवस्थित ट्रान्सपोर्ट, डिस्ट्रीब्यूट, त्याला अजून प्रोडक्शन आणि इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी देखील आपल्याला डोसेज फॉर्मची मदत होते. नंबर 4, टू प्रोटेक्ट द ड्रग इन द स्टमक फ्रॉम गॅस्ट्रिक ॲसिड अपॉन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन, फॉर एक्झाम्पल एंटरिक कोटेड टॅबलेट्स. बघा हा पॉईंट काय आहे
एंटरिक कोटेड टॅब्लेट्सबद्दल एक पॉईंट दिलेला आहे या डोसेज फॉर्मबद्दल. कोणता? एंटरिक कोटेड टॅब्लेट्स डोसेज फॉर्मबद्दल, की जो ड्रग आहे तो आपल्याला इंटेस्टाईनपर्यंत न्यायचा आहे. बरोबर आहे. इंटेस्टाईनमध्ये तो डिझॉल्व्ह होणार, म्हणून त्याचं नाव आहे एंटरिक कोटेड टॅब्लेट्स. म्हणजे तो कोट जो आहे तो डिरेक्टली इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतरच विरघळतो, म्हणून त्यांचं नाव असतं एंटरिक कोटेड. स्टमकमध्येच जर विरघळली असते तर एंटरिक कोटेड नसते. म्हणजे डिले होणार आहे, स्टमकमधून इंटेस्टाईनमध्ये जाणार ती टॅब्लेट आणि त्यानंतरच मग ती डिझॉल्व्ह होणार. म्हणजे जो कोट आहे त्याच्यावरची जी कोटिंग केलेली आहे त्या टॅब्लेटला ती फक्त एंटेरॉन म्हणजे इंटेस्टाईनमध्येच, ENTERON एंटेरॉन म्हणजे इंटेस्टाईन, तर येथेच ती टॅब्लेट डिझॉल्व्ह होणार. म्हणून हा एक पॉईंट डोसेज फॉर्मचा कोणत्या एंटरिक कोटेड टॅब्लेट्स डोसेज फॉर्मबद्दल दिलेला आहे, की जो ड्रग आहे त्याला आपल्याला सेफली कुठपर्यंत न्यायचं आहे? इंटेस्टाईनपर्यंत. म्हणून एंटरिक कोटेड टॅब्लेट्स ह्या कामी येतात. जो ड्रग आहे तो डायरेक्टली इंटेस्टाईनपर्यंत न्यायचा, कारण इंटेस्टाईनमध्येच ॲब्झॉर्प्शन आपलं होतं. ओरल जे काही आपण ड्रग्ज घेतो त्याचं ॲब्झॉर्प्शन रेट जो आहे तो इंटेस्टाईनमध्ये जास्त आहे. स्मॉल इंटेस्टाईन आपण म्हणू शकतो. 5th पॉईंट आहे टू प्रोव्हाइड अ सेफ अँड कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ ॲक्युरेट डोसेज. म्हणजे सेफ आणि कन्व्हिनियंट डिलिव्हरी ऑफ ॲक्युरेट डोसेज. जे काही फॉर एक्झाम्पल सिरप आहे, तर सिरप आपण त्या ड्रगची क्वांटिटी 5 ml 10 ml अशी आपण कन्सिडर करू शकतो, घेऊ शकतो. म्हणजेच ड्रगला एका सुटेबल ॲक्युरेट डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण त्याची सेफ्टी असेल, त्याची कन्व्हिनियन्सी असेल, ती आपल्याला कायम ठेवण्यासाठी पण डोसेज फॉर्मची मदत होते. टू कन्सील द बिटर, सॉल्टी ऑर ॲन ऑबनॉक्सियस टेस्ट ऑर ओडर ऑफ ड्रग सबस्टन्स, फॉर एक्झाम्पल कॅप्सूल्स, कोटेड टॅब्लेट्स अँड फ्लेवर्ड सिरप्स एक्सेट्रा. बघा, टू कन्सील द बिटर, सॉल्टी ऑर ऑबनॉक्सियस टेस्ट म्हणजे काही ड्रग जे आहेत त्यांची टेस्ट कडू असते किंवा काही वेगवेगळ्या अशा चवी असतात, पण त्या आपल्याला कॉम्प्लायंट नसतात, पेशंट कॉम्प्लायंट नसतात. म्हणून आपण त्या ड्रगला काय करतो की अशा डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो की त्याची चव आपल्याला लागत नाही. फॉर एक्झाम्पल कॅप्सूल्स असतील, कॅप्सूलमध्ये 2 शेल्स आहेत, राईट, हाफ शेल्स. त्यांच्यामध्ये काय होतं की जे कॅप्सूलमध्ये ड्रग आहे तो ड्रग शेल्समध्ये भरला जातो आणि त्यानंतर त्यांना पॅक केलं जातं. 2 हाफ असतात कॅप्सूलचे. एका हाफमध्ये ड्रग असतो, त्यानंतर त्याला बाइंड केलं जातं दुसऱ्या हाफसोबत आणि तो ड्रग कॅप्सूलमध्ये कंबाईन केला जातो. पण आपण इथे काय केलं, जी बिटर टेस्ट आहे ती कन्सील केली. म्हणजे कॅप्सूलची जी जिलॅटिन शेल आहे ती काय करणार, ओरिजिनल ड्रगची जी टेस्ट आहे ती मास्क करून टाकणार, त्याला हाईड करणार. तर येथे या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कॅप्सूल्स असतील, कोटेड टॅब्लेट्स असतील. कोटेड म्हणजे काही टॅब्लेट्स हे स्वीटनर्स वापरलेले असतात, कारण ड्रग जे आहे ते जास्त कडू असतील, तर त्यांना बिटर टेस्ट जी आहे त्यांची मास्क करण्यासाठी, हाईड करण्यासाठी देखील येथे या ठिकाणी आपल्याला कोटिंग वगैरे आपण तिथे करू शकतो. डोसेज फॉर्म येथे या ठिकाणी आपण वापरू शकतो. सेकंड आहे फ्लेवर्ड सिरप्स. अजून फ्लेवर्ड सिरप्समध्ये पण काय केलं गेलं, स्वीटनर जास्त वापरले गेले, ज्याच्यामुळं ओरिजिनल टेस्ट जी आहे त्या ड्रगची ती तेथे या ठिकाणी हाईड केली गेली. ठीक आहे. 7th पॉईंट, टू प्रोव्हाइड फॉर द ऑप्टिमम ड्रग ॲक्शन थ्रू इनहेलेशन. ऑप्टिमम ड्रग ॲक्शन थ्रू इनहेलेशन. इनहेलेशन जर आपण वापरत असतो, इनहेलर्स, तर ऑप्टिमम ड्रग ॲक्शन जी आहे ती आपल्याला प्रोव्हाइड व्हावी, पेशंटला प्रोव्हाइड व्हावी, त्यासाठी देखील डोसेज फॉर्म बनवले गेलेले आहेत. टू डिलिव्हर ड्रग्ज इन टू द बॉडी कॅव्हिटीज, फॉर एक्झाम्पल रेक्टल सपोजिटरीज. पुढे अजून डोसेज फॉर्म येणार आहेत जे की बॉडी कॅव्हिटीजमध्ये आपण जास्तीत जास्त त्यांचा यूज करतो. बॉडी कॅव्हिटीज, जेव्हा पण काही कॅव्हिटी प्रिपेअर होते बॉडीत किंवा ओरिजिनली ज्या कॅव्हिटीज बॉडीमध्ये आहेत तिथे आपल्याला जर ड्रग फिलअप करायचा असेल तर आपल्याला डोसेज फॉर्म लागतो. फॉर एक्झाम्पल रेक्टल सपोजिटरीज. ॲनल रिजन असेल किंवा वजायनल रिजन असेल, तर ज्या कॅव्हिटीजमध्ये आपल्याला इन्फेक्शन असेल, फॉर एक्झाम्पल इफ रेक्टल पार्टला जर काही इन्फेक्शन झालेलं असेल तर आपल्याला सपोजिटरी प्लेस करावी लागणार आहे तिथं. तर सपोजिटरी जी आहे ती ड्रग इनकॉर्पोरेटेड सपोजिटरी असणार, तर ती डिरेक्टली बॉडी कॅव्हिटीमध्ये आपण प्लेस करू शकतो
आणि हीट सेन्सिटिव्हनेसमुळे ती मेल्ट होणार आणि जो ड्रग आहे तो ॲब्झॉर्ब केला जाणार बॉडीमध्ये आणि अशा पद्धतीनं जो ड्रग आहे तो डिलिव्हर केला जाणार बॉडी कॅव्हिटीज थ्रू. ठीक. टू डिलिव्हर ड्रग्स into body cavities, to provide for the maximum drug action from topical administration sites, for example cream, ointment, ophthalmic preparation. बघा, क्रीम असतील, ऑइंटमेंट्स असतील किंवा ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स असतील, हे जे डोसेज फॉर्म आहेत यांच्या थ्रू काय होतं, लोकल साईट्सला म्हणजे स्किन असेल, स्किनचा एपिडर्मिस लेअर जो आहे याला आपण जेव्हा क्रीम रब करू तेव्हा पोर्स थ्रू स्किनच्या पोर्समधून त्याचं डायरेक्टली ॲब्झॉर्प्शन होतं बॉडीमध्ये. म्हणजे मॅक्झिमम ड्रग ॲक्शन जी आहे टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन साईट्समधून ती क्रीम, ऑइंटमेंट आणि ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्समधून आपल्याला भेटते. टू प्रोव्हाइड सस्टेन रिलीज ॲक्शन बाय कंट्रोलिंग ड्रग रिलीज, फॉर एक्झाम्पल सस्टेन रिलीज टॅब्लेट्स. सस्टेन रिलीज टॅब्लेट्स ज्या आहेत त्या कंटिन्युअसली ड्रग ज्या आहेत त्या बॉडीमध्ये पास करत असतात आफ्टर गेट इन टू इंटेस्टाईन. म्हणजे त्यानंतर त्यांचं जे आहे जो ॲब्झॉर्प्शन रेट आहे तो कंटिन्युअस होत राहतो, त्याला काही टाईम फ्रेम नसते. जसं की कंट्रोल मॅनरमध्ये जर ड्रग असेल तर तो पर्टिक्युलर टाईमला ॲब्झॉर्ब होतो सेम कॉन्सन्ट्रेशनने, पण सस्टेन रिलीजमध्ये सेम कॉन्सन्ट्रेशननेच पण विदाऊट टाईम फ्रेम, म्हणजे कंटिन्युअसली ड्रग जो आहे तो ब्लडमध्ये सप्लाय होत असतो. ठीक. टू प्रोव्हाइड लिक्विड डोसेज फॉर्म ऑफ द ड्रग सोल्युबल इन अ सुटेबल व्हेइकल, फॉर एक्झाम्पल सोल्युशन्स. आता लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये जर ड्रग असेल तो डिरेक्टली एका सुटेबल व्हेइकलमध्येच झाला, जसं की सोल्युशन असेल म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंट इज नथिंग बट द सोल्युशन. जसं की सुक्रोज आहे आणि वॉटर आहे यांच्यापासून आपण एक सिम्पल सिरप बनवतो, पण त्यामध्येच जर आपण काही मेडिकेशन पण ॲड केली तर ते झालं मेडिकेटेड सिरप. ठीक आहे, म्हणजे हे एक लिक्विड डोसेज फॉर्म झाला जो की सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी पण इझी आहे. मग टू प्रोव्हाइड लिक्विड डोसेज फॉर्म ऑफ द ड्रग्स सोल्युबल इन सुटेबल व्हेइकल, असे ड्रग्स जे की वॉटर व्हेइकलमध्ये किंवा अदर लिक्विड व्हेइकलमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात, असे डोसेज फॉर्म जसं की सिरप हे आपल्याला सेल्फ ॲडमिनिस्ट्रेशनसाठी पॉसिबल असतात. दे आर नथिंग बट द सोल्युशन्स. टू अवॉइड local irritations or injury when they are present at high concentrations at the site of administration. To avoid local irritation or injury when they are present at high concentration. बराबर, जर ड्रग हा जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये असेल तर स्किनला इरिटेशन्स होऊ शकतात, तर डोसेज फॉर्म काय करेल, त्या इरिटेशन्सला बाकीचे एजंट्स त्या डोसेज फॉर्ममधले तो जो ड्रग आहे त्याचं लोकल इरिटेशन थांबवण्यासाठी आपण बाकीचे घटकसुद्धा त्यामध्ये वापरू शकतो. म्हणजे डोसेज फॉर्म जो आहे तो कंबाईंड स्टेटमध्ये असतो विथ ड्रग ऑदर बाइंडिंग एजंट्स ऑल्सो. टू मॉडिफाय PK प्रोफाईल ऑफ ड्रग टू एनहान्स बायो अवेलेबिलिटी. बायो अवेलेबिलिटी इज नथिंग बट द बायो अँड अवेलेबल मीन्स अ पोर्शन ऑफ ड्रग अवेलेबल फॉर ॲब्झॉर्प्शन फ्रॉम द बॉडी. म्हणजे बॉडीमध्ये जो काही पोर्शन ॲब्झॉर्ब होणार आहे ड्रगचा तेवढा बायो अवेलेबल असतो. म्हणजेच PK प्रोफाईल जी आहे, ॲब्झॉर्प्शन प्रोफाईल जी आहे, त्याचा रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन जो आहे तो वाढवण्यासाठी देखील आपण डोसेज फॉर्मचा यूज करतो. दिस इज नथिंग बट द रॅशनल फॉर डेव्हलपमेंट ऑफ डोसेज फॉर्म अँड नीड ऑफ डोसेज फॉर्म, की डोसेज फॉर्मची नीड का आहे हे आपण या पॉईंट्स थ्रू पाहिलं.